हॅलो मैत्रिणीनो, कशा आहात? बरं आहे ना? तर हे बघा माझा कबाड. दादा जसं अरे बाबा दादा, तर काय बोलायचं? कबाड खाण्यामध्ये कबाड आणला तू? ओ माय गॉड. मला वाटलं होतं की तो व्हिडिओ कधीच आहे. ओ माय गॉड. तो कालचा परवाचा नाही आहे, ज्या दिवशी तुझी मातोश्री तुला बोलत होती कबाड आण कबाड आण. मग त्याचे नेक्स्ट डे म्हणजे किती दिवसाच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ घाललेला आहे ओ कबाडचा. बाईक ते सगळं घरामध्ये कबाडच आहे. कबाडमध्ये कबाड आणलं. ओ बाय गॉ, कॉंग्रॅच्युलेशन. असं मला वाटलं की एक आंबा घेऊन ना 3 आंबा घेऊन तुझ्या तोंडात चेपावायला पाहिजे असं वाटलं मला. ये बाय गॉड. कबाड में कबाड. कबाड. अरे कबाड म्हणजे काय माहिती आहे का तुला? तुला माहितीच नाही. काय करायचं भावानो बहिणीनो, परवाच्या आपल्या दादाची दादा एवढा फोर्समध्ये कधी पण बिझनेस स्टार्ट करतो ना, तो राप करून पडतोच. ते तर मला नक्की माहिती आहे. कारण आज दुपारचा माझा दुपारचा व्हिडिओ मला काहीतरी मन सांगत होतं, दादाला काहीतरी प्रॉब्लेम होणार आहे. आणि मी असं ते काहीतरी रिलायली म्हटलं चला याच्यावर करूया. आणि मी व्हिडिओ टाकला की दादाचे आंबे सगळे ना गॅस लोकांना गेलेले आंबे सगळे खराब निघाले. आणि म्हणजे असं आला. आणि मी संध्याकाळी बघते तर गॅस चोडा यांनी ज्यांना डिलेवरी दिली होती त्यांनीच त्याचे आंबे चोरले म्हणे. जैसे को वैसा मिला. हो ना, बरोबर आहे की नाही दादा? जैसे को वैसा मिला ना. तू पण ते चोट्टेगिरी करतो ना गॅस लोकांबरोबर. गेस्ट लोक बिचारे, त्यांना काही कळत नाही. पण तू गॅस लोकांबरोबर कशी तू त्यांना मस्का लावून म्हणजे बिल मारतो ना, हे आम्हाला माहिती आहे. तुझा जो तुम्हाला जेवताना भाताचा डोंगर असतं, एवढा मोठा डोंगर पाहिजे. आणि बिचारे गॅस लोकांना जेवताना भाताचा डोंगर नाही, असं खाली स्विमिंग पूलच दिसत. इथे भात तेवढं खाली प्लेटमध्ये असा डोंगर दिसतच नाही. काय म्हणतात त्याला? प्लेन. म्हणतात ना प्लेन, तसं आहे. आणि म्हणतो एक प्लेट बस आहे, पुष्कळ पोट भरतं. हो का? ओ माय गॉड. तुझं प्लेट खायला ते काय परवाशी तू कितीतरी लोकांना बोलवणार होता, पण आले ते 2 लोकच. हो माय गॉड. त्यांच्याकडे पण गिफ्ट त्यांनी काय दिला का नाही आपल्याला माहीत नाही. दिला असेल काहीतरी फोटो बिटो. मातोश्रीना केव्हा पाहिजे होतं कपाट? मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आणला आहे तू कपाट. कारण तू स्वतः बोलला की त्या दिवशी सांगितलं होता बघ तुला आज आणून दिला. म्हणजे आजचा जो व्हिडिओ होता तो 2-3 दिवसाचा मिक्स करून टाकला होता, ज्याला लॉस झाला होता. ते आता रिकवर करायला पाहिजे ना, बरोबर आहे की नाही? आणि बघा आंबे, बघा स्क्रीनशॉट म्हणजे दाखवत होतो लोकांना. बघा कसे आंबे निघाले होते, कसे खराब झालेले. अरे हो रे टोंब्या, तू तिथे कुरिअर करायला गेला होता ना, त्या कुरिअरच्या बाहेर तुला दिसलं होतं का डब्बे दिसले होते का? ते लाकडाच्या पेट्या दिसल्या होत्या का रे टोंब्या? नाही दिसले का? मग ते बघ जरा लोक काय म्हणतात कमेंटमध्ये, त्यांना सांग जरा. टोंब्या बॉय. ती कशी फिरते ना टोंबी, काय ते नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. टोंब्या बॉय. मस्त नाव ठेवलं याला, झामुऱ्या. ताली बजाव. मी ठाण नाही ठेवत मागे, तुम्ही ताली बजाव. जामुऱ्यात ताली बजाव म्हणल्यावर तुम्ही ताली वाजवा, नाही तर जमुऱ्या तू बघत असेल तर तू पण ताली वाजव. काय बोलायचं? माझं 6 सेन्स कुठे होतं? दादाचा व्हिडिओ यायच्या 1 तासा अगोदर मी माझा व्हिडिओ अपलोड केला होता शॉर्ट, की दादाला लॉस झाला, गेस्टला आंबे खराब आले म्हणून. माझं 6 सेन्स कुठे असतं? आणि दादाचा व्हिडिओ बरोबर त्याच्यानंतर 1 तासानंतर आला की आंबे चोरीला गेले. अरे बाबा, चोरीला गेले नाही. काय माहिती आहे का? ज्यांच्याकडे ज्यांना पोचायचे होते ना ते पोचले. दाने दाने पे कानेवाले का नाम रे झमुऱ्या. ठीक आहे ना? आणि तू स्वतः बोलत होतं ना की बघा माझे आंबे केवढे. मग तुझा व्हिडिओ लोकांनी बघितला असेल आणि मग धापले असतील लोकांनी. तुझ्यासारखीच लोक भेटली असतील ते आंबे कुरिअरवाल्याने म्हटलं काढूया, हा पण चिमकांडा आहे, त्याचा पण काढूया आपण. कुरिअरवाल्याने काढला असेल. आणि एवढं ते पेटीला कवर प्लॅस्टिक बांधलं होतं तरीसुद्धा लोकांनी ढापलं म्हणे. समजून जावा. जैसे को वैसा मिला बहुत मजा आया, जैसे को जैसा मिला बहुत मजा आया. आणि कबाड आया. दादा के घर में क्या आया? कबाड. अरे दादा, एक कबाडामध्ये तुम्ही 3 बायकाचे कपडे भरत होते. आता गेस्ट लोकांची बेडशीट भरायला कबाड आणलं दादाने. तर चलो बजाव ताली ढमुरे, ताली बजाव. मी नाही वाजवणार बाबा त्या गॉसिप गर्लसारखं. तुम्ही करा, मला एडिटिंग येत नाही करायला इथे. ती हुशार आहे
गॉसिप गर्ल, तू माझा व्हिडिओ बघत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांग. तू हुशार आहे ना? हां, मग तू करते ना? हां, पण मला एडिटिंग नाही येत बाबा. मी एडिटिंग केलं तर मला गेस्ट नाही, सॉरी, माझे सबस्क्रायबर असं म्हणतात तू गाष्टते काय, ताली बजाव विली बजाव नको करू, आम्हाला काही समजत नाही. पहिलंच वॉज कमी येतो म्हणे लोकांना. काय बरं, माझे सबस्क्रायबरांना जरा ऐकायला कमी येतं का काय मला समजत नाही. ते दादाचे पागलसारखे व्हिडिओ बघून कोणाचे पण कान जातील. झमुरी तर एवढी खुश होती, पैसाही पैसा, पैसाही पैसा, पैसाही पैसा, असं तिला पैसा दिसत होता. पण झमुरीचं प्लॅन फ्लॉप. झमुरी म्हणते आता, झमुरीची आई काय म्हणते, कुरिअरवाले लोकच काढतात, हो कुरिअर लोकच काढतात आणि काय म्हणतात डॅमेज झालेला घालतात. अरे तो कुरिअरवाले लोक डॅमेज झालेला कशाला घालायला पाहिजे? ते कुठे कुठे गेले, कोणाच्या हातात गेले असतील ना, त्यांनी चोरले असतील, जाऊन त्या कुरिअरवाल्याच्या डोक्यावर घालते. तर तुझ्या याच्यामध्ये कोणी तसं सांगितलं तर चालेल का गम? तर बोलणार होती मी, जाऊन नाही. मग ते कुरिअरवाले लोक काढतात आणि त्यात खराब आंबा टाकतात. तुझा पुत्राने तो आज एक पेढी दाखवली होती ना, त्या आंब्याला काळा डाग होता आणि तो पार्सल करणार होता. पहिलं ते सांग मला काय आहे म्हणून. तो दाखवत होता ना असा आंबा, त्याला काळा डाग होता. मातोश्री समजली का? आणि म्हणते कुरिअरवाले लोक आंबे काढतात आणि गहाण आंबे टाकतात. हो का? कुरिअरवाल्यांचं चूक नाही. ज्या पुत्राला सांगायला होतं ना, त्याला सगळं बबल रॅप करायला, एक आंब्याला बबल रॅप करून टाकले असते. ह्याला काय, आयता बॉक्स भेटला, बॉक्समध्ये टाकलं, गवत पण केवढं थोडं टाकलं, ते काय म्हणतात त्याला, केवढं थोडं टाकलं आणि म्हणतो सगळे आंबे खराब झाले. एकीने फोटो टाकला, तिला मी पैसे दिले. माझ्या आईचं नाव, अरे तुझं आईचं नाव खराब केलेलं आहे तू रे चमनगोट्या, तुझ्या आईचं नाव खराब केलेलं आहे तू. आणि आता काय म्हणतो माझ्या आईचं नाव खराब. तुझ्या आईचं नाव खराब झालं आहे, तुझ्या आईला पण कळत आहे. कोण येतं तुझ्या घरी, कोण येतं, कोण आलं आहे तुझ्या घरी? ती तिथली मावशी पण नाही येत. त्या मावशीच्या पोरीच्या लग्नाला पण नाही गेला. ते लोक आले होते म्हणे, तू गेला का? नाही. तू म्हणतो आम्ही काय करतो, रिलेशन मेंटेन करतो. खाक रिलेशन मेंटेन करतो. हड झामुऱ्या, हड झामुऱ्या, हड. तुला असंच बोलायला पाहिजे आता. खोटाळला लोकांना आंबे पाठवतो म्हणते, स्वतःची चूक नाही का बोल, आम्ही कच्चे पाठायला पाहिजे होते. एकाने बिझनेस केला म्हणून दुसरा करतो, दुसऱ्याने बिझनेस केला तिसरा. अरे तुझं ते झोपडा स्टेज बरोबर होतं ना, झोपडा स्टे पण आता बंद होणार आहे थोड्या दिवसामध्ये बघ. त्यासाठी थोडे दिवस थांब. पराची माझे त्या ना ओळखीचे लोक आले होते तिकडे, समजलं नाही, त्यांनी शूटिंग बिटिंग सगळं करून गेलेलं आहे आणि माझ्याकडे आलेला आहे व्हिडिओ. त्याच्यामुळे मला समजलं तुझं ते आंबे चोरले होते ना, ते मला सगळं समजलं. सगळं आपल्याकडे इन्फॉर्मेशन येते बाबा, ठीक आहे ना. बाकीचं काय नाही मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक शेअर करा आणि बघा दादाचं कबाड. दादाच्या कबाडामध्ये आम्ही ती बायकांचे कपडे येणार आहेत. मग दादा म्हणतो माझ्या कुठल्या पण कबाडामध्ये कपडे येतील या, नाही तर त्यात. ती म्हणते ना इटेट ओ का कबाड. कबाडमध्ये कबाड झालेलं आहे. घराचं तर कबाडखाना करून टाकलेला आहे ना. म्हातारीला सॉरी आईला बेड आहे, तो पण तो अच्छा स्केटिंगवाला बेड दिला आहे. उद्या कुठे स्केटिंग करत सुटली, पहिले ते सायकल आहे, मग ही बसा दोघं स्केटिंग करत तिघं जण ठीक आहे ना. तर चला म्हणजे बाय बाय. माझ्या बिचाऱ्या दादाला नुकसान झालं. लास्ट टाइम आंबे काय निघाले होते, डुक्कर निघाले होते. यावेळेला लोक काय यावेळेला कुरिअर आली, या लोकांना डुक्कर बनवू लागलं. दादा मला पाहिजे होतं दादा ये ना. अरे हट नको येऊ रे, ते गाणं बरोबर होती, तू गाला बिला तर नको बाबा, डोक्याला टेन्शन. चल बस तुझ्या त्या गवाड गाण्यामध्ये आणि ते कबाड करत कबड्डी नको बा. गवाड कबड्डी करायला मातोश्रीला नाही हो दावायला. परशी मॅक्सीमध्ये पॅन्ट पण घातली नव्हती, सगळं दिसलं मला. त्यासाठी चला बाय व्हिडिओ आवडलाच नाही लाईक शेअर. आणि काय करायचं दादा मला एवढं वाईट वाटलं. दादाशी 500 रुपये गेले हो. नको मातोश्रीचं नाव आहे, नाव आहे नको. चला बाय व्हिडिओ आवडला तुम्ही लाईक आणि शेअर आणि कमेंट करा. चला